भातकुली तालुक्यातील आष्टी परिसरातील शेतकरी विजय दहातोंडे यांनी आधुनिकतेसोबत परंपरेचा समतोल साधत गव्हाच्या काढणीचं एक आदर्श उदाहरण घालून दिलंय। त्यांनी 1 एकर क्षेत्रामध्ये गव्हाची पेरणी केली होती। पीक काढणीच्या टप्प्यावर आल्यानंतर गव्हाच्या पेंड्या बांधण्यासाठी लागणारे चिरे स्थानिक बाजारात उपलब्ध नसल्यानं अडचण निर्माण झाली। अशा परिस्थितीत त्यांनी हार न मानता मित्राच्या मदतीनं धामणगाव रेल्वे येथून चिरे उपलब्ध करून घेतले। विरशी येथील मित्र कुचे यांच्या सहकार्यामुळे ही अडचण दूर झाली। तसेच अनुभवी मजूर चिंतामण झिगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गव्हाच्या पेंड्या बांधण्याचं काम सुरळीत पार पडले। आजच्या यांत्रिकीकरणाच्या युगात हार्वेस्टरद्वारे गहू काढणी करणं सोयीचं असतं, तरी त्यामुळे स्थानिक मजुरांना रोजगार मिळत नाही आणि जनावरांसाठी आवश्यक कुटारही कमी प्रमाणात उपलब्ध होते। याची जाणीव ठेवत विजय दहातोंडे यांनी पारंपरिक पद्धतीने चिरे बांधून साध्या यंत्राच्या सहाय्याने गहू काढणी करण्याचा निर्णय घेतला। या पद्धतीमुळे स्थानिक मजुरांना रोजगार मिळाला असून जनावरांसाठी आवश्यक चाऱ्याचीही उपलब्धता झाली आहे। परंपरा आणि आधुनिकतेचा या समतोल राखत शेती करणं गरजेचं आहे, असं मत सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय दहातोंडे यांनी व्यक्त केले। शेतीत नव्या तंत्रज्ञानाचा वापर करतानाच पारंपरिक पद्धतीचं जतन केल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळू शकते, याचं हे उत्तम उदाहरण ठरते। आजच्या आधुनिक युगात हार्वेस्टरच्या माध्यमातून गहू काढणं सोयीचं असलं तरी त्यामुळे स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध होत नाही, तसेच जनावरांसाठी आवश्यक कुटार देखील कमी प्रमाणात मिळते। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।